हॅलो गाईज, जर तुमच्याही घरी फ्लावर खायला कोणी नाही म्हणत असेल तर ही रेसिपी त्यांना एकदा नक्की बनवून खाऊ घाला. तर करायचं काय आहे, फक्त तुम्हाला हाफ क्वांटिटीमध्ये फ्लावर आणि बटाटा घ्यायचा आणि एक कट केलेला कांदा, टॅमॅटो आणि कढीपत्ता. तर एका पॅनमध्ये ऑइल टाकून जिरे, मोहरी तडतडून द्यायची. त्यात कट केलेला कांदा आपण थोडंसं फ्राय होऊन घेणार आणि टॅमॅटो नंतर टाकणार. तर मी इथे कट केलेला कांदा आणि कढीपत्ता टाकते. आता टॅमॅटो घालून त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेते. 1 स्पून अद्रक लसूणची पेस्ट. आता इथे मी लाल तिखट घालते आणि कांदा लसूण मसाला आणि हळद हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते. कांदा आणि टॅमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हे प्रॉपर शिजून द्यायचं. हे शिजल्यानंतर एका पातेल्यामध्ये कट केलेले फ्लावर, त्यात 1 स्पून मीठ आणि हळद घातलं. हे व्यवस्थित उकळून दिलं, त्यामुळे त्यातले जंतू मरून जातात आणि ज्या पॅनमध्ये मसाला केला त्यात ते ॲड केलं. ते पण प्रॉपर मिक्स केलं. मसाला प्रॉपर मिक्स झाला आहे. आता टेस्टनुसार नमक टाकलं. नमक पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. वरून थोडी कोथिंबीर घालते आणि आता यावरती झाकण ठेवते प्रॉपर शिजण्यासाठी. आता इथं शिजलेलं आहे बटाटे आणि फ्लावर. तर मी आता बटाट्याला थोडंसं बारीक करते. बटाटे पण बारीक झाले आहे आणि फ्लावर पण शिजले आहे. रेडी. त्यात वरून थोडी कोथिंबीर घालून बटाटा आणि फ्लावर भाजी रेडी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.